वयाच्या 25व्या वर्षी माझं लग्न झालं. दिसायला मी इतका काही चांगला नव्हतो, पण गव्हर्नमेंट जॉबमुळे मला मुलगी खूप सुंदर मिळाली. माझे खूप जास्त मित्रही नव्हते. फक्त एकच माझा जिवलग मित्र होता, जो प्रत्येक ठिकाणी माझ्या सोबत असायचा. अगदी मुलगी बघायला गेलो तेव्हाही माझा मित्र माझ्या सोबतच होता. आणि माझ्या लग्न झालं, मुलगी घेऊन घरी आलो तेव्हाही माझा मित्र माझ्या सोबतच होता. मला तो नेहमीच म्हणायचा की तुमच्या गव्हर्नमेंट जॉबवाल्यांचं चांगलं आहे भो. दिसायला कसेही असले तरी मुलगी मात्र सुंदरच भेटणार. आणि आमचं बघ, प्रायव्हेटवाल्यांचं काही खरं आहे का? कितीही दिसायला चांगलो असलो पण मुलगी मात्र, असं बोलून तो नेहमीच शांत बसायचा. माझ्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी मी माझ्या बायकोसोबत घरात गृहप्रवेश केला. तेव्हाही माझा मित्र हा माझ्यासोबतच होता. सगळे कार्यक्रम पार पडले. बायकोची सगळ्यांची ओळख पण करून दिली. आता माझी बायको माझ्यापेक्षाही माझ्या मित्रासोबत जास्तच बोलत होती असं मला वाटलं. कदाचित तिला मी दिसायला आवडत नसावं, पण घरच्यांच्या बळजबरीमुळे तिनं माझ्याशी लग्न केलं होतं. पण माझे तसे नव्हते. ती खूप सुंदर होती म्हणून मला पहिल्याच नजरेत ती आवडली होती. म्हणून मी ती कशी आहे त्याचा मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही आणि तिच्यासोबत लग्न करून तिला माझ्या घरी घेऊन आलो. असेच दिवस जात होते. एखादाच महिना लग्नाला झाला असेल तर माझ्या बायकोचं बाहेर जाणं जरा जास्तच वाढायला लागलं. ती खूप बाहेर फिरायची. रोज तिला शॉपिंगही खूप लागायची. रोज नवीन नवीन ड्रेस, रोज नवीन नवीन तिचा मेकअप आणि रोज रोज पैसे मागणं हे दिवसेंदिवस तिचं वाढत होतं. ती खूपच सुंदर आहे, त्यात ती माझी बायको आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करायचो म्हणून मी तिचे लाड पुरवत होतो. तिला खूप जीव लावत होतो. पण मी जास्त वेळ घरातून बाहेर असल्यामुळे आता मी माझ्या बायकोला जास्त वेळ टाईम देऊ शकत नव्हतो. कारण माझा जास्त वेळ हा माझ्या कामातच जायचा. गव्हर्नमेंट ऑफिसर असल्यानं कामाचा लोड पण भरपूर असे, म्हणून मी पाहिजे तितका वेळ माझ्या बायकोला देऊ शकत नव्हतो. म्हणून कदाचित ती आता माझ्यापासून दुरावली जात आहे असंही मला वाटायचं. मी जेव्हा रात्री घरी यायचो तेव्हा माझी बायको झोपलेली असायची. ती झोपलेली बघून मी फक्त डोळे भरून तिला बघत असे आणि तेव्हाच मीही झोपायचो. कधीकधी तर माझ्या बायकोचा फोन वाजायचा आणि इतक्या रात्री माझी बायको फोनवर बोलत बसायची. आता मला काही कळत नव्हतं की इतक्या रात्री हिला कुणाचे फोन येत असेल. मी तिला विचारलं की ती नेहमीच म्हणायची की उद्या या फ्रेंडचा बर्थडे आहे, त्यामुळे पार्टीला जायचं आहे, किंवा काहीही कारण सांगून मला उत्तर देणं टाळायची. एक दिवस रात्रीचे 12 वाजले असेल. माझी बायको झोपली होती आणि मीही ऑफिसवरून घरी गेलो आणि झोपलो. खरं तर मीही जागाच होतो जेव्हा तिला एक फोन आला. ओके ओके करून तिनं फोन बंद केला. मी उठून तिला विचारलं की इतक्या रात्री तुला कुणाचा फोन आलेला आहे? तिनं सांगितलं की मी एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिला होता. उद्या मला फायनल इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे. मी तिला कॉंग्रॅच्युलेशन केलं, पण मला माहिती होतं हा कुठल्याही इंटरव्ह्यूचा कॉल नव्हता. कारण कुठल्याही कंपनीमध्ये रात्री 12 वाजता एम्प्लॉईला बोलवलं जात नाही. मला रात्रभर झोप आली नाही या विचारात की माझी बायको एखाद्या मुलाच्या नादी तर लागली नसेल ना. स्वतःला खूपच समजावत मी झोपलो.
नंतर मी दुसऱ्या दिवशी तिला सांगूनच ऑफिसला निघायचं नाटक केलं. पण मी घराच्या बाहेर जाऊन आड बाजूला थांबलो. माझी बायको आवरून बाहेर आली. खूपच छान दिसत होती ती. सिवलेस ब्लाऊज घातलेलं होतं तिनं. रेड साडीमध्ये तर ती खूपच उठून दिसत होती. खरं तर तिला असं बघून कुणीही पुरुष तिच्या प्रेमात पडेल अशीच दिसत होती ती. ती बाहेर आल्याबरोबर तिनं ऑटो थांबवली आणि ऑटोमध्ये बसून ती एका घराजवळ जाऊन थांबली. मी मात्र तिचा पिछा करत होतो. ती ज्या घराजवळ जाऊन थांबली ते घर माझ्या मित्राचं, रमेशचं होतं. ती माझ्या मित्राच्या घरी का आली असावी? माझ्या डोक्यामध्ये प्रश्न गोंधळ करू लागला. मला आता तिच्यावर डाऊटच येत होता. पण माझ्या मित्रावर खूपच विश्वास होता. कारण आम्ही खूपच जिवलग मित्र होतो. सुखदुःखात सोबत होतो. म्हणून मी काहीही न बोलता तिथून तसाच माघारी ऑफिसला निघून गेलो. पण ऑफिसमध्ये गेल्यानंतरही माझं मन माझ्या कामात काहीही लागत नव्हतं. तेव्हा माझी जी सेक्रेटरी होती ती माझ्याजवळ येऊन मला बोलली की सर, तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात. मी काही मदत करू शकते का तुम्हाला? तिच्याकडे मी क्षणभर बघितलं. तेव्हा माझ्या डोक्यात एक आयडिया आली. मी तिला बोललो की जर तुला प्रमोशन लागत असेल तर तू माझं एक काम करशील? जरा अवघड आहे आणि पर्सनल आहे, पण जर तू केलं तर प्रमोशन पक्क. माझे बोलणे ऐकून तिला खूपच आनंद झाला. मी लगेचच बोलली की हो सर, तुम्ही जे काम द्याल मी नक्कीच पूर्ण प्रयत्न करेल ते काम पूर्ण करण्यासाठी. मी तिला बोललो की माझं लग्न आत्ताच 2-3 महिन्यांपूर्वी झालेलं आहे. पण मला माझ्या बायकोवर आता संशय येत आहे. माझ्या पाठीमागे ती काय करते? काही चुकीचे काम तर ती करत नाही ना, हे मला शोधायचं आहे. त्याच्यामुळे तू जर तिला रंगेहात पकडून पुराव्यासहित माझ्याकडे दिलं तर मी तुला प्रमोशन देणार. तेव्हा मीना बोलली, बस इतकंच का सर? मी नक्कीच तुम्हाला या कामात मदत करेल. तुमचे काम पूर्ण करेन. तुमच्या मनातील मॅडमबद्दलच्या पूर्ण शंका असतील त्या मी दूर करेल. आता मात्र मी खूप खुश झालो. माझ्या मनात येत होतं की माझ्या बायको प्रियाचं कुठेही बाहेर काहीही निघू नये किंवा मी जो विचार करत आहे तिच्याबद्दल तो सगळाही खोटा निघावा. आता मी मीनाला घेऊन आज रात्री घरी गेलो. माझ्या बायकोने दरवाजा उघडला आणि माझ्यासोबत मीनाला बघून ती म्हणाली, कोणी गेस्ट आहे का? मी तिला बोललो, हो, ही माझ्या ऑफिसमधील आहे, जी काही दिवसांसाठी आता आपल्याच घरी राहणार आहे. त्याच्यामुळे तू तिची चांगली काळजी घे आणि पाहुणचार कर. माझी बायको हो बोलली. मी मीनाला तिचा रूम दाखवून दिला. मी नेहमीच बिझी असल्यामुळे माझी बायको ही त्याचा खूपच फायदा घ्यायची. पण आता मीनाला मी घरात आणून ठेवल्यामुळे मी माझ्या कामावर सुद्धा लक्ष द्यायला लागलो होतो. मीना माझ्या बायकोसोबत आता खूपच क्लोज झाली होती. काहीच दिवसात दोघीही एकामेकांसोबत मस्त गप्पा मारायच्या. मीना तिला बोलता बोलता नेहमीच विचारायची की तुम्ही सरांसोबत लग्न केलं, तुम्हाला सर आवडत होते का? तुमचे लव्ह मॅरेज होते का? तेव्हा माझी बायको एकदा तिला म्हणाली, नाही, मला तर राज अजिबातही आवडत नव्हता. लव्ह मॅरेज पण नव्हतं आमचं. पण माझ्या घरच्यांनी सरकारी नोकरी असल्यामुळे मला खूपच फोर्स केला आणि त्याच्यासोबत लग्न लावून दिलं. मग मीना तिला म्हणायची, म्हणजे नक्कीच तुमच्या लग्नाच्या आधी कोणी बॉयफ्रेंड असेल ना? तेव्हा ती हसल्यावारी तो विषय तिथेच टाळायची आणि बोलायची, नाही नाही, माझं काय, शिक्षण झालं आणि घरच्यांनी लग्न लावून दिलं. बॉयफ्रेंड करायला वेळच मिळाला नाही मला. मीना तिला पुढे प्रश्न विचारायची, मग इथे लग्न झाल्यावर कोणी जवळचं मिळालं नाही का तुम्हाला?
तेव्हा मात्र ती बोलायची, हो राज तर होताच, पण राज बरोबरच त्याचा मित्र आणि माझे लहान भाऊजी असे माझे चांगलेच फ्रेंड बनले. आता मात्र मीनाला थोडासा संशय आला. एक तर सरांचा मित्र किंवा एक तर सरांचा भाऊच यांचंच काहीतरी चक्कर चालू असेल. ह्या मॅडमसोबत नक्की कोण असेल हे मीनाला कळेना. मीना आपल्यासोबत छोटासा कॅमेरा घेऊन आली होती. ती प्रियासोबत जाऊन तिच्या रूममध्ये तो कॅमेरा गुपचूपच लपवून ठेवते आणि आपल्या रूममध्ये जाऊन आपल्या लॅपटॉपमध्ये पूर्ण प्रियावर नजर ठेवत असते. तितक्यातच प्रियाच्या खिडकीजवळ कोणीतरी येतो आणि प्रिया त्याच्यासोबत बोलण्यासाठी खिडकीजवळ जाते आणि त्याला बोलते, तुम्ही इथे काय करत आहात? जर कोणी बघितलं तर? त्यांचं दोघांचं असं बोलणं ऐकून आता मीनाला डाऊट येतो की सर जे म्हणत आहे ते खरंच योग्यच आहे. सरांच्या बायकोचे काहीतरी बाहेर अफेअर नक्कीच चालू आहे. आता ती पटकनच आलेल्या माणसाचा फोटो काढून घेते. खिडकीत आलेला तो माणूस प्रियाला बोलतो की मी तुझ्या घरात जी मुलगी आलेली आहे ना, म्हणजेच त्या मीनाला सांगितलेलं आहे की तुझा एक बॉयफ्रेंड आहे असं. त्याचे बोलणे ऐकून प्रिया त्याला रागवते आणि बोलते, तू असं का सांगितलं तिला? आता तिला कळालं आणि राजला समजलं तर? मला राज घरातून बाहेर काढून देतील. तू पटकनच जा इथून. म्हणून प्रिया त्या व्यक्तीला तिथून काढून देते. या सगळ्या कालावधीमध्ये राज मात्र आपल्या ऑफिसच्या कामांमध्ये बिझीच असतो. पण तो जरा रिलॅक्स असतो की त्यानं आपल्या बायकोवर लक्ष ठेवण्यासाठी आपली सेक्रेटरी ठेवलेली असते. आता दुसऱ्या दिवशी मीना एका ग्लासमध्ये ज्यूस घेते आणि त्यात वाईन टाकते आणि ते प्रियाला प्यायला देते आणि प्रियाच्या मनातील परत काही गोष्टी काढून घेते. प्रिया तिला सगळं काही सांगतही असते. तेव्हा मीना तिला विचारते की लग्न झाल्यावर सर तुमच्याकडे लक्ष देत नाही? मग तुमचं काही बाहेर अफेअर वगैरे नाही का? तुम्हाला बॉयफ्रेंड नक्कीच असेल. तेव्हा प्रिया हसतच तिला सांगायला जाते की हो आहे ना. पुढे नाव बोलणारच तर तिथे राजचा भाऊ येतो आणि तिला म्हणतो, वहिनी तुम्हाला काय होत आहे? तुम्ही काय बोलताय? तेव्हा प्रिया त्याला म्हणते की काही नाही, मला थोडेसे चक्कर येत आहे, गरगरत आहे. प्रियाचा धीर लगेचच प्रियाला बोलतो की चला मी तुम्हाला रूममध्ये सोडून देतो. राजचा भाऊ रोहन प्रियाला घेऊन तिच्या रूममध्ये जातो. इकडे मीनाला फारच राग येतो. मीना पटकनच आपल्या रूममध्ये जाते आणि लॅपटॉपमध्ये बघायला लागते. रोहन प्रियाला घेऊन रूममध्ये गेला होता. तिथे तिला तो बेडवर बसवतो आणि वहिनी मी तुम्हाला पटकनच टॅबलेट घेऊन येतो असं म्हणतो. तो तिथून जाणार तर प्रिया त्याचा हात पकडते आणि त्याला तिच्याजवळ ओढते. तिच्या छातीवरून साडीचा पदर खाली पडतो आणि तितक्यातच ती त्याला आपल्या अंगावर ओढून घेते आणि त्या वेळेत रोहनलाही काहीही कळत नाही. तोही त्याच्या वहिनीसोबत रोमांस करायला लागतो. हे सगळं मीना इकडे बघत असते. मीना पटकनच राजला फोन करते आणि सर मला काहीतरी समजलं आहे, तुम्ही पटकनच घरी या असं बोलते. मॅडमचं अफेअर खरंच चालू आहे ऐकून राज पटकनच घरी येतो. घरी आल्याबरोबर तो आपल्या बायकोला प्रियाला आणि रोहनला खूपच बोलायला सुरुवात करतो आणि त्यांना खूप रागवतो. तो रोहनला बोलतो, तुला बिझनेससाठी जे पैसे दिले होते मागे तू त्याचा बिझनेस टाकला नाही. तू ते पैसे कुठे खर्च केले मला माहिती नाही. त्याच्यामुळे तू जास्त बोलू नकोस आता. मी तुझ्यासाठी दिल्लीला एक कोर्स बघितला आहे. तू गुपचूपच तिकडे जाशील आणि तो कोर्स पूर्ण करूनच परत आता इकडे घरी येशील. तसं तोंड पण मला दाखवू नकोस म्हणत तो त्याची कॉलर पकडतो. त्याला राग येत असतो की माझाच भाऊ असून माझ्याच बायकोवर हा नजर ठेवून आहे, म्हणून त्याला थोडंसं मारायलाही लागतो.
तर प्रिया लगेचच पुढे येते आणि त्याला पकडते आणि बोलते की तुम्ही तुमच्या भावाचा जीव घ्याल का? त्याला कशाला मारत आहात? तेव्हा मी परतच प्रियाला बोलतो की का? तुला आशिकी करायची होती तर तुला माझाच भाऊ भेटला होता का? तो खूपच रागात तिला बोलतो आणि प्रिया लगेचच त्याला म्हणते, तुम्हाला काही कळत आहे का? तुम्ही काय बोलत आहात ते? मी माझ्या दिरासोबत आशिकी कशाला करेल? काहीही मनात येईल तसं बोलू नका. आमच्या दोघांचं फ्रेंडशिप आहे फक्त, आणि तीही इतकी छान. तुम्ही असं नाव का ठेवत आहात आमच्या नात्याला? तेव्हा राज बोलतो की माझ्याकडे सगळे काही प्रूफ आहेत, तेव्हाच मी बोलत आहे. असंच मी काहीही बोलत नाही. मीना, ते सगळं काही दाखव. मी मीनाला बोलतो. मीना पटकनच लॅपटॉप खोलते आणि बघते तर काय, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा प्रूफ नसतो. आता ती घाबरते आणि म्हणते, मी तर रेकॉर्डिंग केली होती, पण याच्यामध्ये सगळं काही डिलीट झालेलं आहे सर, ती फाईल. आता काय करायचं? पण सर, माझ्याकडे अजून एक प्रूफ आहे. तर लगेचच प्रिया थोडी घाबरते आणि बोलते की राज, तू माझ्यावर का विश्वास ठेवत नाहीस? मी तुझी बायको आहे. तू या काल आलेल्या मुलीवर विश्वास ठेवत आहेस. आता तर रोहन पण बोलायला लागतो आणि म्हणतो की दादा, तुला या काल आलेल्या मुलीसाठी आमच्यावर संशय घेत आहेस? मी तुझा भाऊ आहे, ही तुझी बायको आहे. आम्ही असं वाईट कशाला काही करू? पण मला कंट्रोल झालं नाही. माझा राग अनावर होत होता. रात्री कुणीतरी येऊन जातो, मला माहिती नाही कोण, पण मी त्याचा फोटो काढून ठेवलेला आहे सर, मीना बोलते. मी मीनाचा मोबाईलमध्ये तो फोटो बघतो, तर तो फोटो माझा मित्र रमेशचा होता. मी तर तो फोटो बघून चकित होतो. मला आता काहीच कळत नव्हतं की नेमकं काय चालू आहे. मी लगेच रमेशला फोन करतो आणि रमेशला माझ्या घरी बोलवतो. रमेश पण माझ्या घरात लगेचच हजर होतो. मी रमेशला बोलतो की तू इतक्या रात्री माझ्या घरी कशासाठी आला होतास? तेव्हा रमेश मला बोलतो, अरे, मला तुझ्याकडून पैसे घ्यायचे होते, पण तू ऑफिसमध्ये बिझी असल्यामुळे मी डायरेक्ट बहिणींकडे आलो होतो पैसे मागण्यासाठी. आणि मी त्याला लगेचच बोलतो की जर तुला पैसे घ्यायचे होते तर तू दरवाजातून पण येऊ शकतो. तू माझ्या बेडरूमच्या खिडकीतून आतमध्ये का आलास? तेव्हा रमेश बोलतो, कारण मी रोहनकडून सुद्धा पैसे घेतलेले होते आणि रोहन घरातच होता, म्हणून मला खिडकीतून आतमध्ये यावं लागलं. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? रमेश मला बोलायला लागला. मी रमेशला बोललो, काही प्रॉब्लेम नाही, पण आजपासून तू माझा मित्र नाही. त्याच्यामुळे तू आजपासून माझ्या घराजवळ कुठेही फिरणार नाही. आता मी मीनाच्या रूममध्ये गेलो आणि मीनाला बोललो की तू जे बघितलं ते सगळं काही खरं होतं का? मीना बोलली, हो, मी जे बघितलं ते मी रेकॉर्डिंगही केलं होतं, पण ते कसं डिलीट झालं मला माहिती नाही. आणि आता मी आमच्या रूममधून त्या दोघांवरही नजर ठेवू लागलो. तेव्हा माझी बायको प्रिया आणि माझा भाऊ रोहन किचनमध्ये काहीतरी बोलत होते. रोहन माझ्या बायकोला सांगत होता की हा दादा त्या मीनाच्या नादी लागलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका. आपल्या दोघांचं अफेअर समोर आलं तर लगेचच त्याला कळालं. टेन्शन घेऊ नका वहिनी, मी कुठेही दिल्लीला वगैरे जाणार नाही. तेव्हा ती बोलते की नाही, तुम्ही दिल्लीला जा, कारण जर इथे आपल्या दोघांना असं बघितलं तर परत आपल्याला घरातून काढून देतील. म्हणजे आता कुठेतरी मला वाटलं की खरंच माझ्या भावाचं आणि तिचं अफेअर आहे, पण निघालं दुसरंच काहीतरी. ते झालं असं की मी माझ्या भावाला दिल्लीला पोहोचवण्यासाठी गेलो
माझा भाऊ मला सांगत होता की दादा, माझ्याकडून चुकी झाली नाही, मला पाठवू नकोस दूर. जे झालं त्यात माझी काहीही चुकी नव्हती. वहिनीनेच मला त्यांच्याजवळ बोलवलं होतं. त्याच माझ्यावर तुटून पडत होत्या. मग मी काय करणार? मला वाटलं त्या एकट्या आहेत. मग मलाही काय झालं माहिती नाही. मीही त्यांच्या ऑटोमॅटिकच जवळ चाललो गेलो. पण आमच्यात काहीही झालेलं नाही. पण हे फक्त कालच झालं. या अगोदर मी त्यांच्यासोबत कधीही असा कॉन्टॅक्ट ठेवलेलाच नाही किंवा माझं त्यांच्यासोबत काहीही अफेअर वगैरे नाही. मी खरं बोलत आहे, माझ्यावर विश्वास ठेव. मला माझ्या भावाचा सुद्धा राग येत होता. पण मी त्याला बोललो, तू आता शांत बस, काहीही बोलू नकोस. तू तुझा कोर्स पूर्ण कर. आपण बघू नंतर. जे होईल ते मी बघून घेईल. मीनानेही माझं काम केलं होतं म्हणून मी तिला आता प्रमोशन दिलं होतं. ती आता घरातून निघून गेली होती. त्याच्यामुळे प्रियाला पूर्ण रान मोकळंच सापडलं होतं. प्रिया माझ्यासमोर खूप नाराज दिसत होती आणि तिनं मला माफीसुद्धा मागितली. पण तिने सुद्धा कबूल केलं नव्हतं अजून की तिचं आणि रोहनचं काही अफेअर होतं. हो, पण तिनं माफी यासाठी मागितली की तुम्हाला माझ्यावर डाऊट आला. आम्ही इतकं क्लोज बोलत असतो म्हणून. तुम्ही माझ्यावर जो संशय घेतला त्याच्यासाठी मी तुमच्याशी माफी मागते. पण यानंतर मी असं क्लोज कधीच तुमच्या भावाशी बोलणार नाही. आणि मी निघताना प्रियाला सांगितलं होतं की मी रोहनला दिल्लीला सोडून माझ्या मावशीच्या घरी 1 दिवस थांबणार आहे. त्यामुळे तू तुझी काळजी घे. मी लवकरच येण्याचा प्रयत्न करेन. प्रिया पण मला थांबवण्याचा प्रयत्न करत होती आणि म्हटली की रोहनला एकट्याला जाऊ द्या, त्यांना जाता येईल, तुम्ही इथेच थांबा. ती एक फॉर्मॅलिटी करत होती मला प्रेम दाखवण्याची. पण मुळात तिलाही मी जावं हेच वाटत होतं. ते मला आता समजलं. कारण रोहनला जेव्हा सोडून मी मावशीच्या घरी न जाता डायरेक्ट घरी यायचा निर्णय घेतला तेव्हा रोहनने जे बोललं ते माझ्या डोक्यात अजूनही घुमतच होतं की मी वहिनींच्या जवळ गेलो नव्हतो. त्यांनीच मला त्यांच्याजवळ ओढलं होतं. आता मी विचार करत होतो, प्रियाने असं का केलं असावं. विचार करत असतानाच मी माझ्या घरी पोहोचलो. मी प्रियाला सांगितलेलं होतं की मी त्याला सोडल्यानंतर 1 दिवस तिकडे मावशीकडेच थांबेल. आता त्यामुळे प्रियाला पूर्णच रान मोकळं सापडलं होतं. आज मी दरवाजाजवळ आलो. घरामधून हसायचा आवाज येत होता. मी दरवाजात न जाता खिडकीमधून आत डोकावलं आणि बघितलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली गेली. माझा विश्वास उडाला गेला. मी जे ऐकत होतो, जे बघत होतो ते ऐकून माझी मलाच लाज वाटत होती की मी अशा मुलीसोबत लग्न का केलं, का मी तिच्या दिसण्यावर भाळलो. आतमध्ये रमेश होता आणि तो माझ्या बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला होता. दोघांच्याही हात एकमेकांच्या हातामध्ये होते आणि दोघेही हसत होते. प्रिया त्याला बोलते की राजला काहीही कळत नाही. मी तर त्याच्यासमोर किती लोकांना फसवेल तरी त्याला कधीच काही कळणार नाही. त्याचाच भावाला मी फसवलं आणि त्याचा भाऊ पण मूर्ख माझ्या जाळ्यात बरोबर फसला आणि त्याने आपलं रान मोकळं करून दिलं. त्याला सोडून दिलं. आता खरं तर रोहन इथे होता म्हणून आपल्याला असं भेटता पण येत नव्हतं. आणि ती मीना किती भोळी होती. मी तिच्या समोरच तिच्या लॅपटॉपमधून सगळं काही डिलीट केलं तरी तिला काहीही कळालं नाही. इतक्या वेड्या मुली असतात मला माहिती नव्हतं. आता राज ऑफिसला निघून गेल्यावर आपल्या दोघांचंच घर असेल. दोघंही एकमेकांसोबत हे बोलत आणि हसत होते. त्या दिवशी मीनाने तुझा फोटो काढला आहे मला माहितीच नव्हतं. पण तिने घरामध्ये CCTV कॅमेरा लावलेला आहे हे मला कळालं होतं. म्हणून मी रोहनला जाळ्यात अडकवलं आणि त्याच्यासोबत नातं असल्याचं त्याला सांगितलं. आणि तो मूर्ख रोहन, त्याला कुठे काय कळतं.
तोही माझ्या बोलण्यात सापडला गेला आणि मग माझ्यावर तुटून पडला. खरं तर मी हे सगळं नाटक करत होते. माझा तर हिरो खरं तर तूच आहेस. मला कशाला तो लागतो? रमेश पण तिला बोलत होता. हो ना, तुझ्यासारखी सुंदर मुलगी बघून कोणीही तुझ्यावर तुटूनच पडेल ना, जसा मी तुझ्या प्रेमात पडलो. मग बघायला आल्यानंतर तूच माझ्यासोबत लग्न का केलं नाहीस? प्रिया त्याला बोलत होती. तेव्हा रमेश तिला बोलतो, अगं मी लग्न करायला माझ्याकडे जॉब नव्हता. तुझ्या घरच्यांनी माझ्यासोबत लग्न कसं काय लावून दिलं असतं तुझं, म्हणून मी फक्त त्याच्यासोबत आलो होतो तुला बघायला आणि तुझ्यावर लाईनही मारत होतो. आणि तू सुद्धा माझ्या लाईनला होकार देत मला हो बोललीस. तेव्हा तू नवऱ्यासोबत नाही तर माझ्यासोबत सुहागरात मनवलीस. याच्यातच माझं आणि तुझं लग्न झालं असंच मी ग्राह्य धरतो. दोघे पण मस्त हसतात आणि माझा मजाक उडवतात. आता माझी तळपायाची आग मस्तकात गेली होती. मी विचार करत होतो, मी या मुलीवर इतकं प्रेम केलं, तिला मी जे लागतं ते सगळं काही पुरवलं आणि तिनं माझ्यासोबत धोका केला. हा माझा मित्र, तो माझा जीवापेक्षाही जवळचा होता. त्यानं माझ्यासोबत धोका केला. ज्या माणसावर मी स्वतःपेक्षाही विश्वास ठेवतो अशाच माणसांनी मला धोका दिला. आणि हे आता नाही तर जेव्हा माझं लग्न जमलं तेव्हापासून सुरू होतं. हे ऐकून तर मला खूपच टेन्शन आलं होतं. मी जॉब कुणासाठी करत होतो? मी पैसा कुणासाठी कमवत होतो? जर मी वेळ देऊ शकत नाही म्हणून हे असं केलं, हे ठीक होतं का? पण मला वेळ न देता फक्त माझा पैसा वापरून तो दुसऱ्या मुलांवर उडवणं हे काही योग्य होतं का? आणि रमेशला मी चांगलंच ओळखतो. एक मुलगी सोडली की दुसरी मुलगी लगेचच तो पकडत असतो. त्याचं काही खरं प्रेम वगैरे नव्हतं माझ्या बायकोवर. तो फक्त आणि फक्त पैशासाठी तिच्यासोबत टाईमपास करत होता आणि तिला मात्र प्रेमामध्ये अडकवत होता. असा मित्र काय कामाचा जो मित्राच्याच बायकोसोबत अनैतिक संबंध ठेवतो? माझ्या डोळ्यांसमोर माझी बायको आणि माझा मित्र किस करत होते, एकामेकांना बिलगत होते. हे बघून मी काय करणार? माझा राग अनावर झाला आणि मी दरवाजातून आतमध्ये रागातच गेलो. दरवाजा वाजल्याने ते दोघं सावध झाले आणि पटकनच बाजूला होत माझ्याकडे बघितलं. रमेश माझ्याकडेच आला आणि राज तू जे समजतोय ते चुकीचं आहे असं मला बोलत होता. आणि प्रियासुद्धा तेच बोलत होती. पण मी माझ्या कानांनी ऐकलं होतं, डोळ्यांनी बघितलं होतं, म्हणून मी त्यांना दोघांनाही अजिबातही जुमानत नाही. मी रमेशच्या जोराची गालात मारली. मी कपाटाजवळ गेलो, बॅग काढली. तिच्या साड्या, तिचे ड्रेसेस, तिची ज्वेलरी सगळं काही त्या बॅगमध्ये भरून ती बॅग पॅक केली आणि तिच्या हातामध्ये सोपवली आणि तिला बोललो की आज नंतर तू या घरात राहू शकत नाही. माझ्या घरातून चालती हो. परत तुझं तोंडही कधीच मला दाखवू नकोस. मी तुझा नवरा कमी आणि मित्र जास्त होण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला आहे. मी माझा पेमेंट, माझी कष्टाची कमाई तुझ्यावर खर्च केली आहे. माझी काहीही चुकी नसतानाही तू मला इतका मोठा धोका दिलास. तू मला माझ्या भावाच्या विरोधात केलंस, त्याचाही फायदा घेतलास. माझ्या प्रेमाचा तू फायदा घेतलास. तुझ्या सुंदरतेचा मला काहीही गर्व नाही. आता ती तिकडेच दाखव. या रमेशवरच आजपासून उधळ. मला काही फरक पडणार नाही. प्रिया मला स्वारी बोलत होती. माझ्या घरी समजेल सगळं. मला माफ करा, मला एक चान्स द्या असं म्हणत होती. पण आता मला प्रियाला एकही चान्स द्यायचाच नव्हता. कारण मी जे डोळ्यांनी बघितलं ते बघून कोणताही नवरा आपल्या बायकोला परत स्वीकारणारच नाही. रमेशही मला स्वारी बोलत होता. वहिनीला तू एक चान्स दे म्हणत असतानाच मी त्याच्या परत एकदा जोरात अशी गालात दिली. वहिनी तुझ्या तोंडाने म्हणतोस आणि त्याच वहिनीसोबत असे चाळे करताना तुला लाज कशी वाटली नाही?
मी त्याची कॉलर पकडून त्याला बोलत होतो, त्याच्यावर रागवत होतो. त्याने पण शरमेनेच नजर खाली घेतली होती. मला माहिती होतं तो सगळं हे पैशासाठीच करत होता. हे मुलं असेच असतात. आता मी प्रियाचा हात पकडून तिला रमेशकडे सोपवलं आणि बोललो, आज नंतर तुम्हीच दोघांनी लग्न करा आणि दोघंही संसारात तुमच्या सुखी राहा. पण हो, कुणाला धोका देऊ नका. असं समज मी तुला तलाकही दिला, उद्याच तलाकचे कागद तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. प्रिया मला सॉरी बोलत होती, पण मी काहीही न ऐकता तिचा हात पकडून तिला माझ्या घराबाहेर सोडून दिलं. रमेशही एकदा समजून घे बाबा, मला माफ कर असं मला बोलत होता. पण त्याचंही काहीही न ऐकता मी त्यालाही घराच्या बाहेर ढकलून दिलं आणि घराचा दरवाजा बंद केला. जसा मी दरवाजा बंद केला तसा मी सोफ्यावर जाऊन ढसाढसा रडत होतो. माझी काय चुकी होती की मी अशा मुलीसोबत लग्न केलं? मी सगळं तर माझ्या बायकोसाठीच करत होतो ना. मी पैसाही माझ्या बायको मुलांसाठीच कमवत होतो ना. मग माझ्या बायकोने माझ्या प्रेमाचा असा फायदा का घेतला? मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो म्हणून मला खूप जास्त त्रास होत होता आणि यातूनच मी खूप काही शिकलो होतो आयुष्यात. म्हणून आता माझ्या आयुष्यात मी अशी चुकी परत कधीच होणार नव्हती. सुंदरता बघून कधी प्रेम होत नाही हे मला कळालं होतं. दोघांमधील अंडरस्टँडिंग फार महत्त्वाची असती हेही मला समजलं होतं. असेच काही दिवस गेल्यानंतर प्रमोशन होऊन अजून वरच्या पोस्टवर मी गेलो. मी आता या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडलो होतो. पण म्हणतात ना की या सगळ्यांमध्येच आपल्याला एक जवळचा जोडीदार हा लागतच असतो. माझ्याही घरच्यांनी मला बळजबरी केली की आता तू परत एकदा लग्न करून घे. मला लग्नच करायचं नव्हतं कारण माझा आता कोणत्याही मुलीवर विश्वासच राहिला नव्हता. पण मला बरंच काही समजून सांगितल्यानंतर की प्रत्येक मुलगी ही एकसारखी नसते किंवा माझ्या बायको प्रिया जशी होती तशी नसते हा माझा आता विश्वास पटला. आणि मी माझ्या ऑफिसमध्ये जी मीना माझी सेक्रेटरी होती तिच्यासोबत सगळं शेअर करून तिने मला जे सांत्वन दिलं, माझ्यासोबत जशी राहिली आणि खरं तर मी तिला ओळखत होतो. ती इतक्या दिवसांपासून माझ्याजवळ माझ्यासोबतच असायची, पण तिनं कधीही असं कृत्य केलं नाही जसं बाकीच्या मुली करत असतात पैशांसाठी. म्हणून मला आता मीनासोबतच लग्न करायचं होतं आणि मीनानेही मला लग्नासाठी होकार दिला. आम्ही दोघांनीही लग्न केलं आणि आज आम्ही दोघंही सुखाने संसारही करत आहोत. असंच बाहेरून मला समजलं की प्रियाचं आणि राकेशचं लग्न झालं नाही. मी त्याच्यासोबत मैत्री तोडली, तसे त्यानेही तिच्यासोबतचे नाते तोडले. कारण माझा पैसा तर अर्धा ती त्याच्यावरच खर्च करत असे. मी तलाक दिला तसा तिचं पण त्याच्यावरचं पैसे उधळणं कमी झालं आणि मग दोघांत भांडणे आणि शेवटी वेगळे झाले. राकेशने अजूनच तिच्यापेक्षाही एक मोठ्या घराची मुलगी आपली बायको म्हणून आणलेली आहे आणि प्रिया मात्र आता आपल्या आयुष्यात एकटीच असते. शेवटी कर्म असतं आणि ते फेडावंच लागतं. प्रियाच्या तशा वागण्याची शिक्षा ही तिला आयुष्यामध्ये नक्कीच मिळेल आणि मिळालीसुद्धा जेव्हा तिनं तिच्या डोळ्यांसमोर रमेशला दुसऱ्या मुलीसोबत बघितलं असेल. आज मी, मीना आणि आमचं छोटं बाळ, आमची परफेक्ट फॅमिली झालेली आहे. आमचं बाळ झालं तेव्हा मीनावर त्याची जबाबदारी पडली म्हणून मी मीनाला जॉब सोडण्यासाठी सांगितलं. तिने सोडलाही. तिनं फॅमिली आधी निवडली. मीनाने माझ्या बाळाकडे जास्त लक्ष दिलं, मलाही खूप जास्त प्रेम दिलं. मी ऑफिसला जाताना मला टिफिन भरवून देणं, माझे वॉलेट देणं, रुमाल देणं, गाडीची चावी आणून देणं सगळंच ती हसून खेळून करत होती. आल्यानंतरही पाणी देणं, चहा देणं आणि आल्या आल्या एक गोड स्माईल देऊन दरवाजा उघडणं हे माझ्यासाठी खूप होतं. मी देवाकडे प्रार्थना करायचो की आमच्या कुटुंबाला आता कधीच कुणाची दुसऱ्याची नजर लागू नये. आमचं कुटुंब खूप हसतं आणि आनंदात नेहमीच राहावं. मी मनातच देवाला बोलायचो. माझी मीना प्रियासारखी सुंदर नव्हती दिसायला, ती साधी सरळ होती,
पण तिचे विचार हे खूप उच्च होते आणि तेच मला पाहिजे होतं. सुंदरता सगळंच असतं आता मला वाटत नाही. मन सुंदर असणं महत्त्वाचं असतं. जे माझ्यासोबत झालं ते कुठल्याही पुरुषासोबत घडू नये आणि चुकूनही घडलंच तर त्या पुरुषांनी कधीही हार मानू नये, रडत बसू नये. त्यापेक्षाही चांगले दिवस त्याच्या जीवनामध्ये येणार असतात. म्हणून कदाचित त्यांच्यासोबत असे घडते. मित्र आणि मैत्रिणींनो, ही स्टोरी सांगण्याचा उद्देश आपला एकच आहे. मुलगा आणि मुलगी दिसण्यावरनं लग्न करतात, जॉब आहे, सगळं आहे म्हणून. पण कुणाच्या मनात काय असतं हे आपण सांगू शकत नाही. आपला पती जेव्हा आपल्याला वेळ देऊ शकत नाही, तो काम करत आहे, त्याचं आपल्याकडे लक्ष नाही, म्हणून त्या पतीनं दुसऱ्या माणसांसोबत अनैतिक संबंध जोडणे हे खूप चुकीचं आहे. पती हा आपला देव असतो. तुम्ही देवालाच धोका देता म्हणजे तुम्ही खूप मोठी चुकी आयुष्यात करत आहात. यातून एकच संदेश देऊ इच्छिते की पती पत्नीमध्ये अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची असते. तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही, पण दिवसातून 5 मिनिटे तरी प्रेमाचे एकमेकांसोबत बोला. तुमच्या दिवसभरामध्ये तुम्हाला काय महत्त्वाचं वाटलं ते आपल्या बायकोसोबत डिस्कशन करा आणि बायकोनेही आपल्याला आपल्या नवऱ्याकडून काय काय अपेक्षित आहे हे त्या नवऱ्याला सांगा. म्हणजे तुमच्या दोघांमध्येही प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतील आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणी तिसऱ्याची गरज भासणारच नाही. आणि पैसाच सगळं काही असतं हे मान्य आहे, पण कधीकधी पैशांपेक्षाही विश्वास, नात्यांमधील प्रेम हे खूप आणि खूप महत्त्वाचं असतं. आशा करते की ही स्टोरी तुम्हा सगळ्यांनाही आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्कीच प्रतिक्रिया द्या की तुमच्यासोबतही कधी असं घडलं आहे का.